स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात मेगा फायनल सह्याद्री चषक 2025 चा। चला बॅटर अरविंद, चला मैदानाच्या त्वरित चला। चला खडकवाडी चॅम्पियन्स द्वारा त्वरित चला मैदानाच्या। सेमीफायनल क्रमांक दुसरा, एका बाजूला खडकवाडी चॅम्पियन्स, आजचा दिवस ज्यांनी चॅम्पियन्स प्रमाणे खेळ केलाय ना तोच मैदानाच्या, तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त विजेतेपद पटकावणारा संघ अर्थात काळकाई क्रीडा मंडळ पितलवाडी हा संघ आपल्याला पाहायला भेटेल। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। सेकंड सेमीफायनल सह्याद्री चषक 2025 एक महत्वपूर्ण मॅच, एक महत्वपूर्ण लढत आपल्या समोर दाखल होताना पाहायला भेटेल। नक्कीच क्रिकेटची संपूर्ण टीम असेल, पंचांचं पॅनल, मग यामध्ये आपण पाहतोय ना ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले अर्थात निलेश भोईर, विकास गव्हाणे, योगेश, तदनंतर पंचायत भूमिका रोशन जाधव, योगराज भुटेरे, विष्णू शिंदे यांनी आज दिवसभर आम्हाला चांगलं सहकार्य करून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नक्कीच आम्हाला अनमोल असं सहकार्य केलंय। या दरम्यान सेकंड सेमीफायनल धनेश दादा मात्रे संपूर्ण हेड ऑपरेटिंग म्हणून ते काम करता येतात, त्यांचा सुद्धा नक्कीच आभार व्यक्त करेन। क्रिक 10 वर ही स्पर्धा आपण पाहतोय, एक चांगलं लाईव्ह कव्हरेज, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला बॉल सेकंड सेमीफायनलचा, पहिला चेंडूवर दिमागदार फटका, जिथे सुरुवात केले खणखणीत चौकाराने। सेकंड सेमीफायनलची अशी सुरुवात नक्कीच पाहायला भेटेल, एक चांगली चुरस, एक चांगली स्पर्धा। आजचा दिवस पाहायला गेलो तर सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन झालं, शुभारंभ झाला या स्पर्धेचा आणि तदनंतर चंद्रकांत साहेब मोरे हे सुद्धा या स्पर्धेला दाखल होताना पाहायला भेटले। तदनंतर दुपारच्या सत्रामध्ये उपाध्यक्ष, खजिनदार आणि विविध पदाधिकारी ही स्पर्धा राबवत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत। नेक्स्ट बॉल, जिथे पहिल्या चेंडूवर चौकार आलाय अरविंदच्या बॅटमधून, वा पुन्हा एकदा स्टेट हिट येताना पाहायला भेटतोय, जिथे बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू जातोय सीमारेषा पार। या 4 धावांनी बॅक टू बॅक दुसरा खणखणीत चौकार। विश्वनाथ याच्यावर लगातार ते 2 चेंडू चौकार येताना पाहायला भेटत आहेत। 2 चेंडूमध्ये 8 धावा झाल्या आहेत। क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय। एक रोहितसाठी विशेष पारितोषिक आलंय, लगातार ते 3 षटकार तुषार जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज।
यावेळेस फटका चांगला आहे, जिथे बक्षीस लावलं आणि विकेट गेलं. सातत्याने मी पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये बक्षीस लावलं की काहीतरी विपरीत घडत असतं. तेच मैदानात पाहायला भेटतंय, जिथे एक मोठा झटका लागतोय तो काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी या संघाला. अरविंद बॅक टू द पवेलियन. महत्वाच्या मॅचमध्ये अरविंद मात्र लवकर बाद होतोय, परंतु ही परिस्थिती सावरायला राज न्यू बॅटर मैदानात पाहतोय. राजच्या जर्सीचा नंबर अरविंद बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय राज. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. यावेळेस फटका चांगला राजच्या बॅटमधून मैदानात आल्या आल्या खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार आलाय. 6 धावा आल्यात. नक्कीच राजच्या पहिल्याच बॉल फेस करताना षटकार आला. त्यानंतर धावसंख्या मात्र पुढे जाईल 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा वा काय फटका आहे. चेंडू जातोय दूर 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 आणि सीमा रेषा पार. राज आलाय, विस्फोट करतोय मैदानाच्या आत. 4 चेंडू मध्ये धावा झाल्या त्या 20. नक्कीच नाश्त्याला कुणाचं नशीब खाऊन आलाय समजत नाहीये. 4 चेंडू मध्ये 20 धावा. 5 चेंडू झालेत पंच. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. नक्कीच समीर दादाने आम्हाला सूचना दिली आणि त्यानंतर आम्ही स्कोरिंग मध्ये बदल केला. चांगला चेंडू व्हेरिएशन पाहायला भेटलं. पहिलं षटक संपलंय. पहिला षटका अखेर 20 धावा आल्या आहेत. नक्कीच समीर दादा आज चला स्पीडअप घ्या, घाई करा. अरे मला आकाश शेडगे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दुसरं षटक घेऊन. रोहितसाठी पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची खालची बाजू अर्थात लिडिंग एज लागले. त्यानंतर चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटतंय. एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. आपण मैदानाच्या आत पाहिलं ना तर राजचा जर्सी नंबर 17 आणि रोहितचा जर्सी नंबर 18. एका बाजूला एबी डिव्हिलियर्स तर एका बाजूला विराट कोहली. आणि एबी डिव्हिलियर्स विराट कोहली RCB मधून सातत्याने चांगला खेळ करत होते, परंतु कधी चॅम्पियन झाले नाहीत. मित्रांनो ते त्यांचं नशीब आहे. पण यावेळी IPL ची ट्रॉफी मुंबई इंडियन्स मारणार. चला स्पीडअप घ्या, घाई करा. हा चेंडू ऑफस्ट्रिकच्या बाहेर पिचिंग झालाय. पंच 2 हस्तांतर करतील. वाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केले जाईल. धावसंख्येचा विचार केला ना धावसंख्या होती संघाची 22. 22 ऑन द स्कोर बोर्ड. नक्कीच
बदलापूरची ही क्रीडा नगरी, जिथे रस्त्यावरून सुद्धा ही स्पर्धा आमचे प्रेक्षक पाहत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. बिल्डिंगच्या टेरेसवरून, बिल्डिंगच्या खिडक्यांमधून ते प्रेक्षक ही मॅच पाहतात ना, त्यांचं हार्दिक स्वागत. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमची स्पर्धा पाहत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉल. अवांतर धावसंख्या, धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होते संघाची 23 ऑन द स्कोरबोर्ड. स्कोररच्या भूमिकेत स्वतः खजिनदार साहेब अमितजी घाडगे पाहायला भेटतात. याच्या अगोदर ते समर्थन कक्षात नक्कीच पाहायला भेटले. सावित्री विभागाचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. सावित्री विभाग शुभारंभ चषक सुद्धा नक्कीच आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू नक्कीच शरीरावरून जातोय, जिथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. या षटकातील हा पहिला निर्धाव येतोय, परंतु चेंडूंचा विचार केला ना तर अवांतर धावसंख्या मात्र या षटकामध्ये 2 खर्च केल्या त्या गोलंदाज. दोन चेंडू, चांगला चेंडू, वाह. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर वाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाते. अवांतर धावसंख्येने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 24 ऑन दी स्कोर बोर्ड. 24 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. धावा दाभोलकर पाहायला भेटतात. संध्याकाळच्या सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वाह, चांगला चेंडू, बॅटची लिडिंग एज आणि हो स्वतः मात्र पवल्यांच्या दिशेने येताना पाहायला भेटतोय. यष्टांमागे चांगला खेळ आणि संपलाय राजचा खेळ. न्यू बॅटर प्रतीक नक्कीच मैदानाच्या दाखल होताना पाहायला भेटतोय. स्कोर कार्डचा विचार केला तर धावसंख्या होते संघाची 24. नक्कीच आकाशने अतिरिक्त धावा दिल्या, परंतु एक महत्त्वाचा विकेट त्याने घेतलाय. जिथे या षटकामध्ये चेंडूंचा विचार केला तर केवळ 3 चेंडू आणि चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. न्यू बॅटर प्रतीक मैदानाच्या दाखल होतोय. त्याला स्पीडअप घ्या, घाई करा, कारण की अजून आपल्याला मेगा फायनल खेळवायचे. हा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय, जिथे मैदानाच्या आत चुका होताना पाहायला भेटत आहेत. एका धावीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे सरकेल. धावसंख्या होते संघाची 25. 25 धावा झाल्या आहेत. जिथे दुसरं षटक मार्गस्थ नंबर पाहतोय रोहित. याच्याकडे सुद्धा क्षमता आहे की तो मोठे फटकेबाजी करू शकतो, पण तसा खेळ अजूनही त्याला खेळता आलेला नाहीये, कारण की अरविंदने ती संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. या दरम्यान स्ट्राईक एंडला आता फलंदाज रोहित सज्ज होताना पाहायला भेटतोय. फुलटॉस होता, परंतु मोठा फटका क्रिएट करता आलेला नाहीये. जिथे चांगलं रनिंग द बिटवीन, वा जित्याच्या चपलाईने चांगली रनिंग द बिटवीन पाहायला भेटते. या एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 26 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. हा चेंडू जिथे लेगशिकच्या बाहेर पिचिंग झालाय, वाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 27. जिथे आपण पाहतोय ना, आकाशने हे षटक यशस्वी करण्यासाठी आतापर्यंत 9 चेंडूंचा वापर केलाय.
यावेळेस बॅटच्या राडारमध्ये त्याला फेकून दिलाय गरकड सीमा रेषा पार षटकार आणि या 6 धावांनी दुसरं षटक आत्ता संपतंय. या 2 षटका अखेर धावसंख्येचा विचार केला तर 33 कोटी देवांची शपथ घेऊन सांगतोय. 33 धावा धावफलकाला पाहायला भेटत आहेत. 33 ऑन द स्कोरबोर्ड. 33 धावा. येणारे 6 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहणं गरजेचं असेल. परंतु मी विनंती करेन की यानंतर तयार राहायचं आहे अंतिम सामन्यासाठी. संघ आई जन्नी माता चरे या संघाने शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. बॉलर नेम दुसरा आकाश. नक्कीच एका आकाशने 10 चेंडू खर्च केलेत एक षटक संपवायला. परंतु आता मात्र शेवटचं षटक घेऊन आकाश. सायकेटला फलंदाज रोहित. पहिला चेंडू व्हेरिएशन पाहायला भेटलं. नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल स्लोअर पद्धतीचा चेंडू जिथे मैदानाच्या आत घडतंय काय चांगला चेंडू. परंतु बाईच्या स्वरूपात ही धाव अर्जित केली जाईल. या एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 34 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. तिसरा आणि शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. 34 धावा. हा चेंडू हलक्या त्याने पंच केलाय जिथे पॉइंट रिझनच्या डोक्यावरून थोडंसं मिसफिल होताना पाहायला भेटले. 2 धावांचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतोय धावबादच्या स्वरूपात. बाद बाद बाद. चालेल न्यू बॅटर त्वरित मैदानात दाखल व्हा. दिनेश न्यू बॅटर मैदानाचा दाखल होतोय. तर या प्रतीक त्वरित या बाहेर. स्पीडअप घ्या काही करा कारण की काळोख व्हायच्या अगोदर आपल्याला मेगा फायनल घ्यायचे आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा आपल्याकडे पाहायला भेटत आहेत. सह्याद्री चषक 2025 आपण पाहतोय. नक्कीच सह्याद्री प्रीमियर लीग पर्व तिसरे आपल्या सर्वांच्या भेटीला लवकरच येताना पाहायला भेटेल. हा चेंडू शरीराचा वेध घेतोय जिथे पॉइंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तदनंतर धाव अर्जित केली जाते ती या एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 36 या धावसंख्येवर. नक्कीच रोहितच्या बॅटला काय बॉल लागत नाहीये. नेमकं काय घडतंय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आकाशची पाहायला भेटली. केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि उपाध्यक्ष नक्कीच हा संपूर्ण खेळ ही संपूर्ण स्पर्धा पाहतायत. आपले उभरते नवीन नवीन सितारे ते नक्कीच पाहून घेता येतात. तीन षटक संपले. 3 षटकाखेर धावा झाल्या त्या 36 बनवायच्या 37 धावा. शेवटच्या षटकाचा विचार केला ना तर हाणामारीच्या षटकामध्ये धावा रोखल्यात त्या आकाशने.
केवळ धावा खर्च केल्या त्या शेवटच्या षटकामध्ये 3. चांगली गोलंदाजी. चला पटकन या बाहेर. कालकाई क्रीडा मंडळ पितळवाडी विनंती असेल की आपण त्वरित मैदानाच्या दाखल व्हायचं आहे. सेकंड सेमीफायनल आणि सेकंड इनिंगसाठी नक्कीच आपल्यासोबत आवाज असेल मात्र अविनाशदा यांचा. चला लवकरात लवकर स्पीडअप घ्यायचं आहे. अजूनही आपल्याला या स्पर्धेतलं मेगा फायनल लवकरात थोड्याच वेळामध्ये खेळवायचे आहे. जिंकण्यासाठी 3 षटकामध्ये 37 धावांचं आव्हान असणार आहे ते पित्तलवाडी खडकवाडी चॅम्पियन संघाला. कारण दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्हीही चॅम्पियन संघ क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करून घ्यायचं आहे. पित्तलवाडी संघ थोडंसं सहकार्य करायचं आहे. जेवढं लवकरात लवकर खेळू तेवढं आपल्याला अंतिम सामना. सह्याद्री असोसिएशनचे उपाध्यक्ष तुकाराम दादा सावंत यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. खडकवाडी चॅम्पियन संघाकडून स्ट्राईकला ते राहुल आणि आकाश काशीतकर धडाडीचे असे नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाजासाठी आले ते दिनेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. डावखुरे हाताचे फलंदाज राहुल. सकाळच्या सत्रापासून आपण बघितलं तर चांगलंच दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली होती. आता मात्र सेमीफायनल या संघाकडून अंतिम फेरीमध्ये कोण जातं हे थोड्याच काळामध्ये आपल्याला याचा रिझल्ट भेटेल. पाहूया पहिलाच चेंडू दिनेशचा असेल तो राहुलला. भन्नाट असा वेग पाहायला मिळतोय परंतु तितकंच चतुराईने तटवलेला चेंडू परंतु तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु अतिशय वाघाच्या चपळाईनं 2 धावा यशस्वी अशा पूर्ण केले त्या राहुल यांनी. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 2 धावांनी वैयक्तिक आपलं खातं खोललेलं आहे आपल्या संघासाठी. पहिला दिनेशचा दुसरा चेंडू मारा करेल तो राहुलला. पुन्हा एकदा चांगला चतुराईने गोलंदाजी केली आणि दुसऱ्या चेंडूवरती चांगला मोहरा राहुलच्या स्वरूपामध्ये अक्कूर टप्प्याचा मारा केला आणि चांगला झेल बाद होऊन जातो. माघारी परतला तो राहुल. चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं आपल्याला राहुलकडून दिनेशकडून. पित्तलवाडी संघामध्ये अनेक गोलंदाजांचा भरणा येत आहे. संघाचे कर्णधार अनुपस्थित असताना चांगली कामगिरी पाहायला मिळते आपल्याला पित्तलवाडी संघाकडून. तुकाराम सावंत कुठे असतील तर त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. चला लवकरात लवकर पित्तलवाडी संघ थोडंसं सहकार्य करायचं आहे. विकेट घेतल्याच्या नंतर आपण थोडंसं जल्लोष नाही करायचं. आपल्याला अजूनही अंतिम सामना खेळायचा आहे. हॉल आणि फलंदाज देखील रेडी ठेवा. जर विकेट पडली तर त्वरित तुमचा दुसरा फलंदाज पाठवा. 38 सर्कलच्या बाहेर यायच्या अगोदर आपला फलंदाज आतमध्ये गेला पाहिजे. दिनेशचा तिसरा चेंडू परंतु त्याला झुकवून दिलाय. असा चांगला हलका खेळून काढला चेंडू जातो सीमारेषा पलीकडं येतोय असा दणदणीत असा चौकार.
अमोलच्या बॅटमधून अमोलने गेल्या गेल्या आपल्या संघासाठी चांगलं 4 धावांनी खातं खोललंय. संघाची धावसंख्या झाली ती 6. 37 धावांचं आव्हान असताना 12.3चा सरासरी रन रेट असताना 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली ती 6. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी आणि हा जो होतोय विकेटच्या स्वरूपामध्ये चांगलाच मोहर अमोलच्या स्वरूपामध्ये टिपला जातोय. चला लगेच फलंदाज पाठवा, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, सहकार्य करा. आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे, जास्तीत जास्त ओव्हरचा खेळवायचा आहे. ज्यांनी माझा चारही संघ आपण आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. मॅच संपेल तसा लगेचच टॉस होईल. अमोलची जागा घेण्यासाठी गेले ते प्रदीप. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं आपल्याला दिनेशच्या माध्यमातून. आता मात्र चांगला भिरकावून चेंडू दिला, लेग साईडला येतोय असा लॉंग लेग साईडला भिरकावून दिला चेंडू, खणखणीत येतोय चौकार. चांगली सुरुवात म्हणावं लागेल खडोगडी संघाची. टोटल संघाची धावसंख्या झाली ती 10. ज्या धावांची गरज होती 12.3ची, त्या सरासरीने खडोगडी चॅम्पियनचा ग्रॅप वर जात असताना दिसतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर खरोखर चांगली सुरुवात म्हणावं लागेल. आणि खरोखर हलकासा चेंडू मारलेला, चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेला, परंतु तितकं सुंदर असं क्षेत्र पाहायला मिळतं. परंतु 2 धावा घेण्यामध्ये कोणीही रोखू शकत नाही खडोगडी संघाला. धावसंख्या झाली ती 12. 12चा रन रेटची गरज असताना पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 12. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. चांगलंच गोलंदाजीचं प्रदर्शन आम्ही पाहिलेलं आहे राजच्या माध्यमातून. राज जरी वर्ष कमी वर्षाचा जरी असला तरी क्रिकेटमध्ये चांगला एक वैयक्तिक वर्चस्व त्यांनी आपल्या नावावर ठेवलेलं आहे. चांगली चतुराईने गोलंदाजी करत असतात. स्लोअर फास्टर चांगला त्यांच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र संघाला गरज असताना चांगलाच चेंडू हवेमध्ये, चेंडू उंची जास्त आणि लांबी कमी होतोय. झेल बाद राजच्या पहिल्या चेंडूवरती होतोय गडी बाद. जी संघाला गरज होती 12.3ची, ती तो सरासरी रन रेट जवळजवळ तरी ठेवला होता. परंतु आता 12 चेंडू 25ची गरज असताना संघाचा कर्णधार होतोय माघारी. आम्हाला खात्री होती राज एक चांगला उत्कृष्ट एक गोलंदाज आम्ही त्याची कामगिरी सतत पाहिलेली आहे. चांगली चतुराईने गोलंदाजी करत असतो. पहिल्या चेंडूवरती त्याने आकाशला माघारी धाडलंय. बॅट्समनला चांगलाच लालच देतो, परंतु त्या चेंडूवरती नेहमी फसवत असतो. आकाशची जागा घेण्यासाठी गेले ते आकाश शेडगे आणि चांगलाच फटकवलेला चेंडू गेल्या गेला दणदणीत असा मारलेला, परंतु तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. 2 धावा नक्कीच अरविंदच्या माध्यमातून आपल्या संघासाठी थांबवलेलं आहे. ह्याच 2-2 धावा आपल्याला नक्की विजयाकडे घेऊन जाऊ शकतात. संघाची धावसंख्या झाली ती 14. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला अरविंदच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय आकाशने.
तितका सुंदर असा झेल, काय झेल, पुन्हा पुन्हा रिप्लेमध्ये पहावा इतका सुंदर असा झेल. इथून ह्या कोपऱ्यावरून जवळजवळ त्या कोपऱ्यावर जाऊन त्या खेळाडूचे जो कॅच होते, परंतु त्यांनी त्याला थांबवलं, कॉल दिला, नाही मी हा झेल घेऊ शकतो, माझ्या क्षमता आहे. खरोखर काही क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन पाहायला मिळतं पित्तलवाडी संघाकडून. खरोखर हेच जे प्रदर्शन असतं हेच आपल्याला विजयाच्या दिशेला घेऊन जात असतं. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते पित्तलवाडी संघाकडून. एक चॅम्पियन असा बलाढ्य संघ म्हणून या तालुक्यामध्ये त्याची ओळख आहे. आत्ता मात्र मैदानामध्ये सज्ज होतं पार्थ. सकाळी जवळजवळ मला असं वाटतं पहिलंच ओपनिंगसाठी आलेला पार्थ चांगली प्रदर्शन केलं होतं. आत्ता एक स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, परंतु पंच दंडित करतील आणि अवांतर धावसंख्येने वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोचते ते 15वरती. चांगला स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला होता, परंतु चेंडूने दिशा बदलली म्हणून पंचांनी दंडित केलं आणि एक अवांतर धावसंख्येने फलक पुढे सरकला. धावसंख्या जाऊन घाई करा. धावसंख्या जाऊन पोचलं ते 15 वरती. पार्थ पण एक चांगलं फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे आणि हलकासा तटवलेला चेंडू, परंतु त्या खाली आहे अरविंद. यात मध्ये कोणतीही चूक होणार नाही. पुन्हा एकदा हा मला असं वाटतं 3रा विकेट असेल राजचा, या षटकातील 3रा विकेट. खरोखर चतुराईने गोलंदाजी करत असतात राज. आपल्या संघासाठी नेहमी एक तारणहार ठरलेले आहेत, एक देवदूत म्हणू शकतो आपण पित्तलवाडी संघाला. जेव्हा जेव्हा संघ आपला अडचणीमध्ये असतो त्या टायमाला उत्तम कामगिरी करत असतात. अरविंदच्या या संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असतात. पार्कची जागा घेण्यासाठी गेले ते प्रथमेश. आता कुठंतरी खडकोडी चॅम्पियन संघ अडचणीमध्ये सापडलाय, कारण विकेटचं पतन होत गेलं त्यामुळे मोठं दडपण आलं. पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न होता आदेशांचा, अविनाशांचा. चांगला सुंदर असा प्रयत्न पाहायला मिळाला होता अविनाशांच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला राज यांच्याकडून. फक्त धावा खर्च केले त्या राजाने. 4 धावा आणि 3 विकेट त्यांनी या षटकामध्ये खर्च केलेत. कुठंतरी बॅकफूटवरती चाललेला खडकोडी संघ, याच्यासाठी देवदूत म्हणून आपला कोण तारणहार ठरू शकतं. काय गोलंदाजी पाहायला मिळते. चतुराईने गोलंदाजी करत असताना राज, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. जी कामगिरीची आवश्यकता होती ती राजनी आपल्या गोलंदाजीतून करून दिलेलं आहे आणि कुठंतरी आपल्या संघाला चांगलं तारणहार करून दिलं आहे. विजयाच्या दिशेला वाटचाल करून दिलं आहे राजाने. आता राजची घेण्यासाठी आलेले ते एक अविनाश. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. खडकोडी संघाला 6 चेंडू आणि 21 धावाची आवश्यकता आहे. अविनाश हे घाटकोपरमध्ये मोठे मोठे टुर्नामेंट खेळत असतात, चांगले अनुभव आहेत त्यांच्याकडे क्रिकेटचा. ह्या 21 धावा डिफेंड करून देतील का, तर नक्कीच मला तर खात्री वाटते खरोखर अविनाश यांच्याकडे चांगला हा अनुभव आहे. अजून एक 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे खडकोडी चॅम्पियन संघाला. आई जननी माता चरी संघाचे कर्णधार कृपया स्टेजवरती यायचं आहे. तुकाराम सावंत कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. अविनाशचा दुसऱ्या चेंडूवरती भिरकावून दिला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, येतोय असा खणखणी चौकार. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता असताना हा महत्वपूर्ण असा चौकार प्रदीपच्या बॅटमधून येतो. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. काय रोमांचक मोडमध्ये येऊन पोचलाय सामना. 4 चेंडू आणि 16 धावा. आता मात्र एखादा मोठा फटका आपल्याला आपल्या संघाला एक रोमांचक मोडमध्ये नेऊन ठेवू शकतो. खरोखर तटवलेला चेंडू हलकासा एक धाव तर पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं, परंतु चेंडूने उसळी घेतली. चेंडू जातोय क्षेत्ररक्षणाकडे
2 धावावरती समाधान मानावं लागेल त्या प्रदीपला. धावसंख्या झाली ते 23. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. अजून एखादा मोठा फटका आपल्याला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. पाहूया, अविनाशवरती थोडंसं दडपण असेल, तेवढंच दडपण प्रदीपवरती पण असेल. पाहूया, 3 चेंडू आणि 14 धावा. काय गोलंदाजी केले, काय गोलंदाजीचा भेदक मारा केलाय, काहीही समजलेला नाही चेंडू प्रदीपला. आणि आता मात्र चेंडू पित्तलवाडी संघाने विजयाच्या दिशेला वाटचाल केली. 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असताना अविनाश चांगले निर्धाव चेंडू टाकतील का एखादा नो बॉल, एखादा वाईट चेंडू. आत्ता जी मगाशी फटक्यांची गरज होती, ह्या फटक्यांची गरज असताना हा चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. चांगलीच प्रयत्न केला खडकवाडी संघाने. धावसंख्या झाली 27. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 10 धावा. चांगला प्रयत्न, चांगले. आई जननी माता चरी संघ, हा तुमच्यासाठी 3रा कॉल आहे. थोडा स्टेजवरती येऊन थांबायचं आहे. चांगलंच प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघाकडून. अतिशय चांगला रोमांचक असा सामना प्रेक्षकांसाठी पाहायला मिळाला आहे. पित्तलवाडी संघाचं हार्दिक असं अभिनंदन, तसेच खडेकोडी संघाचंही खूप अभिनंदन.